नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांचं मी स्वागत करतो. आत्ताच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजींनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 12 वर्षाच्या यशस्वी अशा कारकिर्दीच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नवीनजी यांच्या सूचनेनुसार राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर सगळीकडे अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद होत आहे. शुक्रवारी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या संबंधित विषयाची पत्रकार परिषद घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे. आणि म्हणून ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आदरणीय मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा, त्याचबरोबर पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त दिवस या देशाची सेवा करण्याचा जो मान आहे तोही आमच्या मोदी साहेबांच्या नावाने नोंद झालेला आहे. आणि म्हणून ह्या निमित्ताने आपल्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या ह्या पूर्ण प्रवासाबद्दल, त्यांच्या विविध निर्णयाबद्दल असो, विविध एकंदरीत वाटचालीबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये तसं म्हटलं तर सगळ्याच विषयावर प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे आदरणीय मोदी साहेबांनी ह्या 12 वर्षामध्ये ह्या देशाच्या विविध क्षेत्रामध्ये जी वाटचाल केली, जे निर्णय घेतले, जे परिवर्तन आणलं, त्या सगळ्याच बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय विस्तृत पद्धतीने त्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे 2014च्या अगोदर आपला भारत देश आणि विविध क्षेत्रामध्ये या देशामध्ये झालेलं परिवर्तन, ह्याचा अनुभव आपण पत्रकार असाल, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असाल, उद्योजक असाल, पण त्याच्या अगोदर या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने फरक जाणवला असेल. आम्ही अभिमानाने ज्या गोष्टी बोलतो किंवा उल्लेख करतो की आमचा हा देश, भारत देश, हिंदुस्थान, ज्या देशामध्ये 90% हिंदू समाज राहतो, या देशाला आपण हिंदू राष्ट्र म्हणून ज्याला उल्लेख करतो, त्याचा उल्लेख करतो. मी माझ्या पत्रकार परिषदेतून या एका विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो की ज्या देशामध्ये 2014च्या अगोदर गर्व से कहो हम हिंदू है हे बोलायला ज्या गोष्टीवर आपल्याला भीती वाटायची, कुठलाही आपले सणासुदीवर सर्रास पद्धतीने बंदी घातली जायची, हिंदू म्हणून ओळख आपण सांगायची का, याही बाबतीमध्ये
चर्चा व्हायची, भीती पसरायची. 2014च्या अगोदर जो काँग्रेसचा कालावधी आपण पाहिला, अनुभवला आणि त्याचं विश्लेषण करण्याच्या बाबतीमध्ये अगर आपण कोणाला विचारलं तर 2014च्या अगोदरचा भारत हा तुष्टीकरण आणि लांबून चालन करणारा भारत देश म्हणून इथे ओळखला जायचा. देशातल्या अल्पसंख्यांना केंद्रित करलेलं राजकारण, प्रशासन, निर्णय हे एवढेच विषय आमच्या देशामध्ये प्रामुख्याने व्हायचे. कुठल्याही सरकारी योजना तयार करत असताना आपली जी तुष्टीकरणाचं राजकारण, अल्पसंख्या वोट बँक, ह्याला आपण प्रोटेक्ट कसं करायचं, ह्याला आपण सुरक्षित कसं ठेवायचं, एवढं एकमेव काम मंदिरांच्या अवतीभोवती राम मंदिरचा विषय असो किंवा देशातला राहणारा हिंदू समाज स्वतःला जे असुरक्षिततेची भावना 2014च्या अगोदर जे त्यांच्या मनामध्ये असायची, त्या बाबतीचे असंख्य उदाहरणं, अनुभव आपल्याला ह्या निमित्ताने ऐकायलाही मिळतील आणि आपल्याला अनुभवायलाही मिळतील. एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की 2014च्या अगोदर युपीए किंवा काँग्रेसचा कुठला तरी पंतप्रधान, मुख्यमंत्री हा कुठल्या तरी हिंदू धार्मिक स्थळाकडे, मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कधी महाआरती करताना दिसला होता का? देवाच्या समोर जाऊन नतमस्तक होत असताना दिसला होता का? कुठलाही पंतप्रधान डोक्यावर टिळक लावण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करायचा त्याच्या 14च्या अगोदर. या सगळ्यामध्ये बदल, परिवर्तन समाजामध्ये हिंदू समाजाला केंद्रबिंदू ठेवून देशाचं राजकारण, देशाचं सरकार, देशाचे सरकार निर्णय घेऊ शकतं, हे उत्तम उदाहरण किंवा हे आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीच्या पासून दिसायला लागलं, अनुभवायला लागलं. हे माझ्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आज 14च्या नंतर झालेले प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही पहा, आतापर्यंत जो बहुसंख्य असलेला आपल्या देशामध्ये असलेला हिंदू समाज, ज्याच्याकडे कोण पाहायचं नाही, ज्याला केंद्रबिंदू ठेवून कोण निर्णय घ्यायचा नाही, देव, देश, धर्म या तिन्ही मुद्द्याला कोणाला हात लावायचं पण भीती वाटायची. हिंदू समाजाच्या जवळ आम्ही गेलो तर असलेली आमच्या वोट बँक पॉलिटिक्सला धक्का लागू शकतो. हाच 2014च्या अगोदरचा असलेल्या काँग्रेस सरकारचा केंद्रबिंदू होता. मग वक्फ सारखे कायदे, त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे असलेले हक्काची जमिनी ज्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या, वक्फ सारख्या कायद्यामध्ये असे काही अमेंडमेंट आणले गेले युपीए सरकारच्या माध्यमातून, ज्याच्यामुळे असलेल्या हिंदू समाजाच्या जमिनी हे त्यांना न विचारता, त्यांची सहमती नसताना पण ही वक्फची जमीन आहे हे सांगून लँड जिहादच्या नावाने त्यांच्याकडून काढून घेणं, अशा पद्धतीचे असंख्य निर्णय 2014च्या अगोदर होत असताना आपल्याला दिसलेले आहेत. म्हणून 2014 ते आतापर्यंतची जी आदरणीय मोदी साहेबांची
एक कडवट हिंदुत्वादी विचाराचे आणि राष्ट्रसंघ परिवाराच्या म्हणजे पार्श्वभूमी असलेले एक स्वयंसेवक जेव्हा देशाच्या मुख्य स्थानी जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा राष्ट्र प्रथम या भूमिकेला नजरेसमोर ठेवून आणि हिंदू हित की जो बात करेगा वही देश पे राज करेगा हा मुद्दा नजरेसमोर ठेवून 2014 पासूनची वाटचाल ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून ही अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. आतापर्यंत जे काही निर्णय आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 12 वर्षामध्ये झाले, वर्षानुवर्ष अयोध्यामध्ये राम मंदिर होणार हा जो काही मुद्दा वर्षानुवर्ष आपण फक्त ऐकायचो, पण आदरणीय मोदी साहेबांनी वारंवार आपल्या भाषणांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये ते राम मंदिर हा विषय आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही, हा एक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीचा नजरेसमोर न ठेवता जो वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला जो कोर्टामध्ये जो केस होती, देशामध्ये कुठलाही छोटी मोठी पण दंगल घडली नाही आणि आज अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभं राहिलेलं आहे आणि प्रत्येक हिंदू समाजाला अभिमान वाटेल असं राम मंदिराचं दर्शन आणि रामलल्लाकडे जाऊन आपण आशीर्वाद घेण्याची संधी आपल्या प्रत्येकाला चालून आलेली आहे. त्याचबरोबर काशी विश्वनाथ मंदिर असो, कॉरिडॉर असो, उज्जैनचा महाकालेश्वर असो, असे असंख्य महत्वाची धर्मस्थळ ज्यांचा विकास करून धार्मिक पर्यटन आणि आपल्यासाठी जे आस्थेचे विषय आहेत त्यांना आदरणीय मोदी साहेबांच्या ह्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या धर्मस्थळांना विकसित करून आज जगाच्या पाठीवर त्या धर्मस्थळांचे नाव व्हावं, जगाच्या पाठीच्या कानोकोपऱ्यातून लोक आज तिथे येतात, आशीर्वाद घेतात. अशा पद्धतीच्या त्या धर्मस्थळांचा विकास आदरणीय मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला अनुभव याला भेटलेला आहे. असंख्य महत्वाचे कायदे ज्याच्यामुळे आपले देवस्थान, आपली धर्मस्थळ हे सुरक्षित असली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून असंख्य महत्वाचे निर्णय, धोरणात्मक निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी ह्या 12 वर्षामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेऊन दाखवलेला आहे. 14च्या अगोदरचा जो वक्फ कायद्याचा उल्लेख मी तुमच्या समोर केला, याच 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असंख्य हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत एकदा करून देण्याचं पुण्य काम हे आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करून आपण करून दाखवलेले आहे. आता जे काही जमिनी जे हिंदू समाजाचे आहेत ते कोणच वक्फची भीती दाखवून बळकावून घेऊ शकत नाही, लँड जिहादच्या नावाने त्यांच्याकडून घेऊ शकत नाही. अशी ताकद या देशातल्या हिंदू समाजाला या आमच्या एनडीए प्रणित मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने मिळवून दिलेली आहे. अशा पद्धतीचे महत्वाकांक्षी निर्णय ज्याच्यामुळे हिंदू समाजाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम
आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या 12 वर्षापासून केलेला आहे. आज देशाचे पंतप्रधान ज्या ज्या राज्यात जातात, जो जो प्रवास करतात, मग आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल ते देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये असेल, आमच्या देशाचा पंतप्रधान स्वतः हिंदू असल्याची ओळख पुसत लपून ठेवत नाही आणि गर्वाने जाऊन त्या मंदिरात पूजा करत असताना आपल्याला दिसतात. हा फरक 2014च्या नंतर आपल्याला सगळ्यांना अनुभवायला भेटलेला आहे. फक्त देशामध्ये नाही, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदू, सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती ह्याला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन कोणी दिलं असेल तर ते आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेलं आहे. आज तुम्ही असंख्य राष्ट्रीय देश पातळी, आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा अन्य देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती जेव्हा आपल्या देशामध्ये येतात किंवा आपले पंतप्रधान जेव्हा त्यांच्याकडे जातात तेव्हा नमस्कार करून एक दुसऱ्याचं स्वागत करतात. हा फरक आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बघायला भेटलाय. आता मोदी साहेब जेव्हा जेव्हा कुठल्याही राष्ट्रपतींना त्या त्या देशाच्या प्रमुखांना भेटल्यानंतर हातात भगवद्गीता देण्याची प्रथा ही आमच्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला अनुभवायला भेटलेली आहे. हा फरक आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ह्या 12 वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला भेटलेला आहे. आणि म्हणूनच ही 12 वर्ष आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं, जे लांबून चालण्याचं राजकारण होतं, सगळं काय वोट बँक पॉलिटिक्स, हे जे काय काँग्रेसचं घाणेरडं राजकारण, ज्याच्यामुळे देशातला असलेला हिंदू समाज हा असुरक्षिततेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होत होती. आमचा कोणच वाली नाही, हे जे काही 14 अगोदरची जी भावना होती, आज जे पश्चिम बंगालमध्ये आपण पाहतो, आज जे आसाममध्ये आपण पाहतो, असंख्य राज्यांमध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पाहतो, आज हिंदू समाज ही एक ताकद म्हणून, हक्काची वोट बँक म्हणून आज तयार झालेली आहे. आज आणि हिंदू समाजाला बाजूला ठेवून कोणीही साधा गावाचा सरपंच, आमदार, खासदार बनू शकत नाही. हे जे काय वातावरण आज जे काय देशामध्ये निर्माण झालंय त्याचं सगळं श्रेय आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना आणि त्यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीला आपण देऊ शकतो. पण त्याचबरोबर मी ह्याचाही उल्लेख करेन की याच 12 वर्षामध्ये ट्रिपल तलाक सारख्या विषयाबद्दल क्रांतिकारी निर्णय घेण्याचं काम आमच्या आदरणीय मोदी साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. म्हणजे राष्ट्रभक्त मुसलमान जे जे ह्या राष्ट्रावर प्रेम करतात, जे जे ह्या तिरंग्याला आपल्या झेंडा ध्वज मांडतात, जे जे आमच्या समोर वंदे मातरम म्हणतात, त्या प्रत्येकाला तोच मान सन्मान देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. पण जो जो आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल, जो जो आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाया करण्याची हिंमत करेल, त्या प्रत्येकाला ऑपरेशन सिंदूर सारख्या निमित्ताने आमचा हा भारत देश हा हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, हा कडक इशारा देण्याची हिंमत ती आमच्या मोदी साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये आपल्याला पाहायला भेटली. नाहीतर 2014च्या अगोदर 26/11 सारखे हल्ले पाहिलेत, ट्रेनमध्ये आपण बॉम्बलास्ट पाहिलेले आहेत. तेव्हाचं जो काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीने अतिरेक्यांच्या समोर, पाकिस्तानच्या समोर ज्या पद्धतीने लोटांगण घालायचे, कुठलाही अतिरेकी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसच्या कुठल्याही पंतप्रधानांना, काँग्रेसच्या कुठल्याही सरकारला
कधीही पाकिस्तानला जाब विचारण्याची हिंमत व्हायची नाही. पण आज 2014च्या नंतर पाकिस्तान असो की कुठलेही जिहादी मानसिकतेचे कुठलीही संघटना असो, अतिरेकी संघटना असो, त्या प्रत्येकाला ह्याची जाणीव झाली आहे की भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असल्यामुळे कोणीही आमच्या या भारताकडे, हिंदुस्थानाकडे, हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. एवढा चांगली प्रतिमा ही आमच्या भारताच्या बाबतीमध्ये आदरयुक्त भीती ही भारताबद्दल, आपल्या देशाबद्दल निर्माण करण्याचं काम हे आमच्या आदरणीय मोदी साहेबांनी ह्या 12 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकासाचे असंख्य निर्णय त्यांनी घेतलेत आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपला भारत देश आज अर्थव्यवस्थेच्या यादीमध्ये, महासत्तेच्या यादीमध्ये आज अमेरिका, चीन आणि भारत या पहिल्या 3 क्रमांकावर आणण्याचं काम ज्या आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे. पण ते करत असताना त्यांनी जे काय तुष्टीकरण आणि लांबून चालण्याचं जे राजकारण होतं, घाणेरडं अल्पसंख्याक केंद्रित जे वोट बँकचं राजकारण होतं, त्याला बाजूला सारून खऱ्या अर्थाने भगवायला मान सन्मान देण्याचं काम हे आमच्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्ष आपल्याला अनुभवायला भेटलेलं आहे. आणि म्हणून ह्या त्यांच्या 12 वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासाचा लेखाजोखा घेत असताना, विकास करत असताना सुरक्षित आपल्या देशामध्ये असणं, जसा मी उल्लेख केला, गर्व से करो हम हिंदू है ही ओळख अभिमानाने सांगणं, जय श्रीराम सारख्या घोषणा आपण हक्काने कुठेही देऊ शकतो. आज बांगलादेश मधला हिंदू असेल, तो भारत देश आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेला आमचा हा भारत देश आहे, ही ओळख, असा कडखर नेतृत्व ह्या 12 वर्षामध्ये आपल्याला एक भारतीय म्हणून अनुभवायला भेटलं. हेच आपल्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. जे 14 अगोदर जे आपण हिंदू म्हणून करू शकलो नाही, 14 नंतर आपण प्रत्येक जण आपल्या घरात, म्हणजे आपल्या हिंदू सणासुदी असो, आपल्या हक्काच्या जमिनी असो, लव जिहाद सारख्या केसेस संदर्भात प्रशासनाची कडक भूमिका असो, किंवा समान नागरिक कायदा असो, या सगळ्या बाबतीमध्ये आपण हक्काने आणि अभिमानाने आणि खुल्या मनाने आणि खुल्या वातावरणामध्ये आज ज्या देशामध्ये आपण बोलू शकतो, एक दुसऱ्याची चर्चा करू शकतो, आणि ते निर्णय होत असताना जे अनुभवायला आज आपल्याला भेटतात, ते सर्वात मोठं योगदान आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या 12 वर्ष आपल्यासाठी दिलेलं आहे. या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला निश्चित पद्धतीने त्यांच्याबद्दल अभिमान आहे. पण एक हिंदू म्हणून माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी माझ्या देशाला एक सुरक्षित देश, सर्वात जास्त सुरक्षित देश कुठला असेल तो आमचा भारत देश आहे, ही जी खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली ते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना आमच्या सिंधुदुर्गच्या वतीने मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांना ह्या 12 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीसाठी आणि असंख्य भविष्यामध्ये ते रेकॉर्ड अजूनही तोडणार आहे, हे तो सुरुवात आहे. नेहरूजींना मागे टाकलंच आहे, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या भारत देशाला अग्रेसर देश आणि एक क्रमांकावर ठेवण्याचं काम आमचे मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वात आणि त्यांचं पूर्ण केंद्र सरकार निश्चित पद्धतीने ठेवेल, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. आपले काही या संबंधित प्रश्न असेल तर विचारू.
प्रश्न नाही म्हणजे आपलं काम व्यवस्थित झालं असं समजलं पाहिजे. आहेत का? वाढती महागाई आणि बेरोजगारी हा जागतिक संकटाच्या अनुसार आज देशात युद्धाची परिस्थिती आहे आणि पेट्रोल डिझेल हे फक्त भारतामध्ये न असता गावडेजी पुऱ्या जगासमोर असणारा फार मोठा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला दुसरी बाजू हेही सांगेन की आपल्या आखाती देशामध्ये काही आपले मित्र असतील तर त्यांना फोन करा, अन्य देशांमध्ये काय परिस्थिती चालली आहे त्याचा जरा अंदाज घ्या आणि त्याच्या तुलनेत आपल्या भारत देशामध्ये कोरोनाचा काळ असो, कोरोनाचा नंतरचा काळ असो आणि आता जगामध्ये युद्धाची परिस्थिती असताना पण तुम्ही आणि मी आपल्या आयुष्यामध्ये काही बदल न करता छोटे मोठे काही सूचना असतील तर पण बाकी आपलं सगळंच आयुष्य हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे. कुठल्याही पद्धतीची अडचणी येत नाही आहेत. कुठेही आपल्या घरातून बाहेर निघाल्यावर आपण सुरक्षित घरात येऊ परत ही भावना फक्त मोदी साहेबांच्याच नेतृत्वात, मोदी साहेबांच्याच भारतामध्ये आपल्याला उपस्थित किंवा उपलब्ध आहे. ह्याबद्दल आपण समाधान वाटलं पाहिजे. येणाऱ्या काळात महागाई असो किंवा बेरोजगारी, तुम्ही 2014 अगोदरचे बेरोजगारीचे आकडे आवर्जून पहा. 2014च्या नंतर जसं मी आवर्जून तुम्हाला सांगितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये पण कोणाचा पण नेमकं त्या आंदोलनामागे कोण आहे, त्याच्या आंदोलनाचे रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे ते आता टप्प्याटप्प्याने आपल्याला दिसेलच. कुठे सांगितलं जातं की लाखोच्या संख्येने येणार आहेत, हजारोच्या संख्येने येणार आणि 300, 400, 500 जमत आहे. म्हणजे ह्याच्यावरून कळत आहे की देशाचा तरुण, देशाचा युवा हा आदरणीय मोदी साहेबांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे. तो समाधानी आहे, त्याला हाही विश्वास आहे. आज तुम्ही बघा स्टार्टअप्स मध्ये आपला देश हा 1 क्रमांकावर आहे, 1 क्रमांकावर. आणि ज्या अर्थाने स्टार्टअप्स मध्ये आपण 1 क्रमांकावर आहोत म्हणजे आमच्या देशाचा तरुण हा निश्चित पद्धतीने आमच्या पंतप्रधानांच्या मागे उभा आहे. म्हणून कॉक्रोच, झुरळ, साप, बीप याला मोदी साहेबांच्या समोर हे कधीच टिकणार नाही. येणाऱ्या प्रकल्पांमध्ये जसं काही दिवसाअगोदर आपण माहिती आपल्याला मिळाली, काही न्यूक्लिअर प्लांट जे पर्यावरणाला नजरेसमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार मिळून आमच्या सिंधुदुर्गात, रत्नागिरीमध्ये आणण्याच्या तयारीमध्ये आहेत. काही आता उदाहरण, मी स्वतः बंदर खात्याचा मंत्री आहे. काही बोट बनवण्याचे कारखाने हेही आमच्या सिंधुदुर्गामध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याचबरोबर काही 5 स्टार हॉटेल, जे ताज सारखं 5 स्टार हॉटेल जे वर्षानुवर्ष प्रलंबित होतं त्याचंही आता आपण कंपन्सेशन वाटप सुरू करतो आणि तेही हॉटेल आता काही महिन्यामध्ये किंवा 1-1.5 वर्षामध्ये तेही उभं राहील. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, जसा आम्ही रिव्हर्स मायग्रेशनचा मुद्दा मी वारंवार मांडतोय की पुणा, मुंबई, नाशिक किंवा काही बाहेरगावच्या देशामध्ये जे आमची मुलं मुली ज्या नोकऱ्यांच्या अपेक्षेमध्ये तिथे गेले होते त्या नोकऱ्या आता परत कोकणाकडे, परत सिंधुदुर्गमध्ये आणण्याचं नियोजन हे आमचं सुरू झालेलं आहे. ते ज्या पगाराची नोकरी तिथे करतायत त्याच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी देण्याची तयारी आमची येणाऱ्या कालावधीमध्ये आमची आहे. तुमचा आणि आमचा माझा इंटरव्ह्यू आणि पत्रकार परिषद अगर ते बघत असतील तर प्रत्येकाने फक्त पुढच्या 6 महिन्याचंच भाडं द्यावं, त्याच्यानंतर परत एकदा आपल्या गावाकडे येण्याची तयारी तुम्ही करा. हा विश्वास किंवा बॅग भरून ठेवा.
मी तर चांगलंच पाहिजे ना, कारण का माझंच कौतुक होत आहे. पण मला नेहमी वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं ह्या निमित्ताने आभार मानलं पाहिजे की एकाच मंत्र्याला ह्या दोन्ही महत्वाची खातं दिलेली आहेत. आदरणीय राणे साहेबांनी ही खाती सांभाळलेली आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्या 877 किलोमीटरच्या किनारपट्टीच्या नजरेसमोर ठेवून ही दोन्ही खाती ही अत्यंत महत्वाची आहे. आम्ही ज्या दरडोई उत्पन्नाचा वारंवार उल्लेख करतो, या पूर्ण किनारपट्टीला अगर आपण विकास करू शकलो, इथे विविध प्रकल्प आणू शकलो. उदाहरण मी तुम्हाला बोट बनवण्याच्या कारखान्याचा उल्लेख केला. नुसतं इथे बोटी आल्या नाही पाहिजे, कारखाने तयार झाले पाहिजे. यासाठी आम्ही त्या लोकांना जमिनी देतोय, यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय, ज्या निमित्ताने इथे रोजगार पण निर्माण होईल. आणि म्हणून मत्स्य व्यवसाय खातं असो, ज्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रावर, उदाहरण मी आता गुरुवार आणि बुधवार मी आंध्र प्रदेशला चाललेलो आहे माझ्या मत्स्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांबरोबर. आंध्र प्रदेश हे राज्य 60% बजेट हे फक्त मत्स्य व्यवसायावर खर्च करतं. आणि म्हणून आज ते एक प्रगतशील राज्य म्हणून किंबहुना त्या राज्याच्या जीडीपी मध्ये मत्स्य व्यवसायाचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून आम्ही विचार करतोय की त्या पद्धतीचे काही बदल, आता काही धोरणात्मक निर्णय आम्ही आणले. आम्ही शेतीला म्हणजे मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना सारखी योजना आणली. म्हणजे धोरणात्मक निर्णय आम्ही पहिल्या वर्षामध्ये घेतलेले आहेत. आता येणाऱ्या 3-3.5-4 वर्षामध्ये ते घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि प्रत्येक मच्छीमारापर्यंत ते निर्णय पोहोचवणं आणि आर्थिक समृद्धी आणणं. आमचा जसा कामगार शेतकरी अगर सक्षम झाला तर राज्य सक्षम होईल, तसंच मच्छीमार सक्षम झाला तर कोकणही सक्षम होईल आणि महाराष्ट्रही सक्षम होईल. तेच केंद्रबिंदू ठेवून मी पारदर्शक पद्धतीने काम करतोय. आणि म्हणूनच तुम्ही विविध, ज्याला आपण म्हणतो चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. म्हणून पक्ष कोणाचाही असो, पक्षातला कुठलाही विरोधी पक्षाचा आमच्या सहकारी असो, त्या प्रत्येकाला माहिती आहे नितेश राणे हे महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेत आहेत. आणि म्हणून ते स्वच्छ मनाने ते कौतुक करतायत. हे माझ्या बघा, प्रत्येक राज्य सरकारमध्ये प्रत्येक मंत्रालयामध्ये झाडी ते शुक्राचार्य असतात. कुंपणच कधी कधी येत खात. त्याचे जसं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्या भाषेत बोलले तर काही सडके आंबे असतात. तर त्या लोकांना ह्या निमित्ताने ते आयडेंटिफाय होतात. आणि हिंदू विरोधी कायदे, आता आम्ही बोलतो राज्यात हिंदू विचाराचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, देशामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. मग अशा पद्धतीच्या हिंदू देवस्थानाकडे कोणीही गालबोट लावण्याची कोणी हिंमत पण करू नये. आणि म्हणूनच अशी कोण मस्ती करत असेल तर त्यांना शासन कसं करायचं ते आमच्याकडे पर्याय आहेत. आणि म्हणून त्या गोष्टी होऊ देऊ नये. आणि हिंदू हिताचे निर्णय, हिंदू समाजाचे हिताचे निर्णय व्हावेत, हिंदू देवस्थानाचे हिताचे निर्णय व्हावेत, या दृष्टिकोनातून आमचं सरकार, केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे. मागे नाही पडत, त्याचं मुहूर्त ठरलेलं आहे मॅडम. योग्य वेळी समान नागरी कायदा पण आपल्या देशामध्ये आणि विविध राज्यांमध्ये आलेला आहे. आता उत्तराखंड सारखा राज्यामध्ये आहे, आसाम सारखा राज्यामध्ये आहे, महाराष्ट्र त्याचा अभ्यास करतोय. लवकरच आपल्या कारण का ते आपल्या संविधानामध्ये समान नागरी कायद्याच्या तरतूद आहे, एक लक्षात घ्या. आणि म्हणून लवकरच आपल्या देशामध्ये ज्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कधी न अपेक्षित असलेले निर्णय ह्याच मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बघतात. जसं त्याचा उल्लेख तुम्ही 370चा केला, राम मंदिरचा केला. आपल्याला कधीच वाटलं नव्हतं हे विषय होणार आहेत, पण करून दाखवले. तसंच समान नागरी कायद्यासारखा विषय निश्चित पद्धती ह्याच आमच्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये होईल असं एक भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे. त्याचबरोबर हिंदू म्हणून पण मला विश्वास आहे. मी विश्वास देईन की आमच्या सरकारचं पहिलं वर्ष आहे, अजून 4 वर्ष आहे.
29ला परत हा प्रश्न तुम्ही मला विचारायचा की साहेब 5 वर्ष ज्या MIDCला माझे वडिलांनी घोषणा केली, आडाली MIDC राणे साहेबांनी घोषणा केली, त्याचे पालकमंत्री म्हणून 5 वर्षामध्ये मी काय करतो ह्याचा अनुभव डोळ्यामार्ग वाचल्याने घ्यावा आणि मग 29ला हा प्रश्न तुम्ही राखून ठेवा आणि मला परत प्रश्न विचारा. बघा, एक लक्षात घ्या, विरोधी पक्षामध्ये काम करत असल्याचे फायदे आहेत. कारण का जेव्हा तुम्ही विरोधी पक्षामध्ये काम करता तेव्हा तुम्हाला कधी कधी जनतेची भावना कळते, जनतेच्या मनात काय आहे तेही तुम्हाला कळतं. आणि ते आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा उद्या सत्तेमध्ये येऊन बसतात आणि आज मी त्याच खात्याचा मंत्री म्हणून बघा, मी ड्रोन सारखी सुरक्षा का सुरुवात केली, बघा मी गस्ती नौका, आता स्टीलच्या 2 गस्ती नौका पुढच्या 2 आठवड्यामध्ये आमच्या मत्स्य खात्यात, म्हणजे टोटल 15, पहिले 2 गस्ती नौका ते पण स्टीलच्या आधुनिक गस्ती नौका आपल्या किनारपट्टीवर तुम्हाला दिसतील. हे निर्णय मी का घेऊ शकलो, कारण मी स्वतः ते आंदोलन केलेलं आहे. मला स्वतः माहिती आहे की पारंपरिक मच्छीमारांना काय त्रास होतो, मला स्वतः कळते की डिपार्टमेंटमध्ये काही अधिकारी त्यांना कसे मदत करतात. आणि म्हणून त्याच खात्याचा मंत्री म्हणून आज सगळीकडे कौतुक ह्या 2 उल्लेख ह्या खात्यांचं का होत आहे, कारण का एक असा कार्यकर्ता आज त्या खात्याचा मंत्री आहे ज्यांनी त्या संबंधित आंदोलन केलेले आहे. म्हणून मला ती दुसरी बाजूची ती पण भावना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे चला समारोप करायचा. माझा एक पासून भेट, धन्यवाद. आतापर्यंत काय होते? अच्छा, बोल. नारायण राणे यांचे चिरंजीव याला पाकिस्तानी म्हणतात, ते मोहन भागवत यांना पाकिस्तानी म्हणतील का? अहो, ज्यांचं रक्त भगवा आहे, ज्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे, ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य ह्या राष्ट्रासाठी, या हिंदू राष्ट्रासाठी हे घालवतायत, त्या सरसंघचालक मोहन भागवतजींना मी कसं काय पाकिस्तानच्या जवळपास पण त्यांना घेऊन जाऊ शकतो? पण तुमचा मालक जो मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलेला आहे त्याला पाकिस्तान एजंट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण का पाकिस्तानची भाषा, मुस्लिम लीगची भाषा, तुमचा जो मालक जो मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलाय ना, ज्याचं रक्त आता हिरवं झालेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांनी जास्त चिंता करावी आणि आमच्या सरसंघचालक मोहन भागवतजींकडून त्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःचं रक्त पण परत भगव होतं का याबद्दल थोडे प्रयत्न करावे. काय काय तुमचं परत प्रश्न व्यवस्थित विचारा, काय बोला? हो, पण ते पगार तर उद्धव ठाकरेकडून घेतात ना. म्हणजे नेमकं संजय राजारामराव ते उद्धव ठाकरेचे आहेत की राहुल गांधीचे आहेत? पगार कोणाकडून आणि बोनस दुसऱ्याकडून असा तर प्रकार नाही ना. बघा, आता शर्मिला वहिनींच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारायला आणि उत्तर देऊ, ते त्यांनी स्वतःचं मत तिथे व्यक्त केलेलं आहे. ते आज कुठल्याही राजकारणाच्या कुठल्या पदावर नाही आहे. म्हणून कृपया काही लोकांना जरा तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर ठेवा, विनंती आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या आंदोलनानंतर आता रोहित पवारांनी आपलं अन्नत्याग आंदोलन द्यायचे मागे बरं झालंय, कारण का अन्य त्यागाचा कुठलाही अफेक्ट त्यांच्यावर दिसत नव्हता. मी ऐकलं होतं की त्यांना बर्गर आणि फ्राईज खायची सवय आहे, म्हणून उगाच अन्न त्यागाच्या निमित्ताने स्वतःच्या शरीराला अडचण घेऊ नये. आणि आता अन्न त्यागानंतर परत गमवलेलं वेट त्यांनी परत कमवू नये, एवढा मैत्रीचा सल्ला त्यांना देईल. 2-3 असे अन्न त्याग केलं ना, ते एकदम व्यवस्थित आरोग्यदायी होऊन जातील आमचे रोहित पवार.
अहो फार जुना प्रश्न विचारताय. त्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी पण जाहीर केलेली आहे. सिडकोचा कार्यक्रम ना, त्याच्या बाबतीमध्ये मला माहिती नाही. तो आता मला सिडकोच्या बाबतीमध्ये माहिती होतं, त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केली आहे. ह्याचा माहिती घेऊन मी बोलेन. जसं एल निनोचा इफेक्ट जो मी वारंवार आपल्याला सांगतोय, जो 2015 आणि 16ला जेटीजी आलेला आहे, तोच एल निनोचा इफेक्ट ह्याही वर्षी आहे. शासनाकडून आदरणीय मुख्यमंत्र्यांकडून आम्ही शेतकऱ्यांनी शेतीच्या संदर्भात काय करावं हे मार्गदर्शक सूचना आमचे कृषी विभाग सातत्याने देत आहे. आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करेन की आमच्या शासनाच्या जे मार्गदर्शक सूचना आहे त्याचे 100% आपण पालन करा. आणि ह्यावेळी अडचणीचं वर्ष आहे. एल निनो इफेक्ट मुळे पाऊस लांबवणार आहे. तर म्हटलं तर गेल्या वर्षी 15 मेला आलेला पाऊस आताही येत असताना दिसत नाहीये. म्हणून शासन म्हणून जी मदत करायची आहे, जी शेतकऱ्यांना काय अडचण असेल तर शासनाच्या प्रतिनिधीला संपर्क करा. आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या सिंधुदुर्गाच्या शेतकऱ्यांबरोबर उभे आहोत. मला असं वाटतं की आता इंदापूरचा एक फ्लायओव्हर आणि काही दुसरा भाग त्या भागात तेवढाच विषय राहिलेला आहे. तसं तुम्ही इथून थोडं जरा रत्नागिरी, त्या दिवशी मी रत्नागिरीपर्यंत गेलो तो फॉर्म मागे घेण्याच्या निमित्ताने, तर मला बऱ्यापैकी तिथे काम पुरं होत असताना दिसतंय. फक्त आता पुढे इंदापूर आणि 1-2 पॅच राहिलेले आहेत. म्हणून गडकरी साहेबांनी दिलेला शब्द निश्चित पद्धतीने पूर्ण होईल आणि येणाऱ्या गणपतीच्या निमित्ताने, गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण 3-4 तासामध्ये सिंधुदुर्गापर्यंत पोहोचू असा मला विश्वास आहे. पाळ्यामुळं उखाडण्याच्या कामासाठीच आमच्यासारख्या लोकांना मंत्री केलेलं आहे ना. जे पाळ्यामुळं लावणारी जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांवर आमची करडी नजर आहे. जे ह्याला प्रोत्साहन देतात, जे ह्याला पैसे पुरवतात, अशा काही लोकांवर आमची फार बारीक लक्ष आहे. जेव्हा जेव्हा काही अटक होण्याच्या बातम्या येतील तेव्हा तुम्हाला कळेल की हा व्यक्ती इथे लव जिहादच्या प्रकरणाला प्रोत्साहन देत होता आणि म्हणून त्याला आतमध्ये टाकलेला आहे. म्हणून कोणी अशी हिंमत, माझा सिंधुदुर्ग असेल किंवा महाराष्ट्र, हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे. इथे कोणीही लव जिहादच्या नावाने आमच्या हिंदू मुलींना, माता भगिनींना कोणीही त्यांचं भविष्य खराब करण्याची हिंमत पण करू नये. आणि आता तर धर्म स्वतंत्र कायदा पण आपल्या राज्यामध्ये अंमलात आलेला आहे आणि डायरेक्ट 7 वर्षाची नॉन बेलेबल शिक्षा आहे. कोणी हिंमत केली तर डायरेक्ट जेलची हवा आहे. पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका आणि जिल्हा समोर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या दोन्ही मंत्र्यांनी मला प्रतिसाद दिला नसल्याचं शंभूराजे म्हणतायत आणि कसं म्हणतायत की आता जी परिस्थिती येईल तिला भाजपने सामोरं जावं. असं आहे तर त्यांच्या ज्या भावनांची दखल आमचे भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठी घेतील, काय चिंता करू नका. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये बनावट द्वारे पैसे काढण्याचा जो प्रकार उघड झाला आहे, तर त्या संदर्भात चौकशी नेमली गेली आणि 18 मे रोजी जिल्हा परिषद सीओनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र अद्यापपर्यंत त्या प्रकरणात दोषींवर कारवाई केली गेली आहे. प्रक्रिया सुरू आहे. परत सही करण्यावरून हात कापतील एवढी काळजी मी घेणार आहे. नक्की तुम्ही चिंता करू नका. नितेश राणे पालकमंत्री असं काही लोकांनी विसरू नये. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार कोणी आमच्या जिल्हा परिषदमध्ये करत असेल, आम्ही जनतेला विश्वास देऊन जिल्हा परिषदेची सत्ता आम्ही मागतो. पण असे काही जे काही अधिकारी आहेत ज्यांनी अशा पद्धतीची काही हिंमत केलेली आणि जो पण दोषी आहे चौकशीमध्ये काही धक्कादायक नावं बाहेर येत आहेत. हे अधिकारी काय स्वतःचं डोकं लावत नाही, कॉन्ट्रॅक्टर काही स्वतःची डोकं लावत नाही. काही लोक आहेत त्यांचे गॉडफादर, त्या गॉडफादरांची पण नावं माझ्याकडे आलेली आहेत. टप्प्याटप्प्याने तुम्ही बघा, वर्षभराचे बातम्या भेटतील एवढी काळजी घेऊ. चला संपू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा बोल. 1 मिनिट. महाराष्ट्र प्रदेश